2018 साली भीमा कोरेगाव दंगलीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांच्या बाबतीत सामोपचाराने मार्ग काढण्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत प्रशासन आणि आंदोलक यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस आणि न्यायालयीन विभागाकडून वस्तुनिष्ठ माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे 1700 आंबेडकरी अनुयायांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांना याबाबतचे पात्र प्रस्ताव 15 ऑगस्टपूर्वी प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. 3 जानेवारी 2018 रोजी आंबेडकरवादी समुदायानं भीमा कोरेगावच्या दंगलीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलेलं होतं. या आंदोलनामध्ये सनदशी संसदीय मार्गानं आपला निषेध नोंदवणाऱ्या आंबेडकरवादी समुदायावर जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला केला. पोलिसांनाही या गोष्टीची पूर्ण कल्पना असताना आंबेडकरवादी समुदायातील 1750 लोकांच्यावर दरोड्यासारखे गुन्हे नोंद केले. शासकीय कामात अडथळा केला अशा पद्धतीचे गुन्हे नोंद केले. परंतु इथं हे गुन्हे मागं घेण्यासाठी 2000 सालापासून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे जाऊन गुन्हे मागं घेण्यासंदर्भात राज्य सरकारकडून उचित असलेले जे सगळे मार्ग आहेत, जे शासन आदेश आहेत त्यानुसार हे गुन्हे मागं घ्यावेत. 1750 लोकांना सामाजिक आंदोलनातून घातलेले जे गुन्हे आहेत ते पाठीमागं सरकार घेऊ शकतं. त्या पद्धतीनं आज पालकमंत्री महोदय नामदार प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रशासन, शासन, पोलीस आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये प्रशासनाला आदेशित केलेला आहे की जे गुन्हे इथं मागं घेता येतात ते इथं घ्यावेत आणि ज्या गुन्ह्यामध्ये 5 लाखापेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे असे गुन्हे राज्य शासनाकडे वर्ग करावे. अलीकडेच एक नवीन आदेश आलेला आहे. पोलीस महासंचालकांच्या देशकालच्या उपसमितीनं या गुन्ह्यांची छाननी करावी. तिकडं उर्वरित गुन्हे पाठवण्याचे आज आदेश दिलेले आहेत. 14 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव संदर्भातील गुन्ह्यांचे सर्व ऑडिट करावं आणि आंबेडकरवादी जनतेला त्यातून मुक्त करावं अशा पद्धतीचे आदेश आज आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. यावेळी प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी दीपक शिंदे, मौसमी चौगले, प्रसाद चौगले, सरकारी वकील सूर्यकांत पवार, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासू पवार, तर आंदोलकांकडून डीजी भास्कर, सुभाष देसाई, रूपा वायदंडे, दिगंबर सकट, बाळासो भोसले आदी उपस्थित होते. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.